तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना लिटरली मूर्ख बनवलं जातंय. नुसतं मूर्ख बनवलं जात नाहीये, तर आपले पैसेही ते लोक खातायत. निवांत सगळं सुरू आहे, तरी आपण काहीही करू शकत नाही. हे आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. काय विषय होतोय की सकाळी आपण उठलो की लगेच फोन हातात धरतो, दुपारी झोपतो, संध्याकाळी फोन, रात्री फोन, हातातला फोन आणि त्याचे रिचार्ज. देशभरामध्ये नुसता स्कॅम सुरू आहे. खासदार राघव चड्ढांचा एक पटकन व्हिडिओ आपण पाहूयात आणि मग आजचा विषय सुरू करूयात. हा व्हिडिओ फक्त हिमनगाचं एक टोक आहे. सर, पहली समस्या है कि रिचार्ज खत्म होने के बाद आउटगोइंग के साथ साथ इनकमिंग कॉल का भी बंद होना। सर, जब प्रीपेड प्लान एक्सपायर होता है, मोबाइल रिचार्ज की वैलिडिटी खत्म होती है, तो आपकी आवाज बंद कर दी जाती है। फोन मेरा, सिम कार्ड मेरा, नंबर मेरा। तो सर, रिचार्ज खत्म होने के बाद आउटगोइंग कॉल बंद होना समझ आता है, लेकिन इनकमिंग कॉल बंद होना सरासर मनमानी है। आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते पाहून तुमचे डोळे अक्षरशः गरगरतील. आजच्या जगामध्ये मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईल शिवाय एक क्षण देखील राहू शकत नाही. मग ते व्हॉट्सॲप असो, यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो किंवा ऑनलाईन बँकिंग असो, प्रत्येक गोष्टीसाठी आपण इंटरनेटवर, डेटावर अवलंबून आहोत. पण या डेटाच्या जगामध्ये एक मोठा स्कॅम सुरू आहे, याची सर्वसामान्य ग्राहकांना फारशी कल्पना नसते. टेलिकॉम कंपन्या या फक्त नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या नाहीत, तर त्या एक मोठा बिझनेस देखील चालवत आहेत. या बिझनेसमध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की ज्याचा ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होत असतो. या कंपन्या डेटाचा गैरवापर करून ग्राहकांना कशा लुटतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. बिल शॉक हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला नसेल. याचा अर्थ महिन्याच्या शेवटी जेव्हा मोबाईलवर तुम्हाला बिल येतं ते पाहिल्यानंतर तुम्हाला शॉक बसतो. इतकं बिल कसं आलं असं आपल्याला वाटत असतं, पण त्याच्या मागे टेलिकॉम कंपन्या असतात. कंपन्या अनेक गुंतागुंतीचे चार्जेस त्याच्यावर लावत असतात. रोमिंग चार्जेस, आंतरराष्ट्रीय डेटा चार्जेस किंवा काही विशेष सेवांसाठी वेगवेगळे चार्जेस ते लावत असतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हिडन असतात, ज्या ग्राहक बऱ्याच वेळा वाचत नाही. उदाहरणार्थ, परदेशामध्ये गेल्यानंतर मोबाईल डेटा जर तुम्ही वापरला तर इंटरनॅशनल रोमिंग चार्जेस एवढे जास्त असतात की काही वेळा एका दिवसाचा खर्च हजारो रुपयांवर जातो. अनेक ग्राहकांना ते माहिती नसतं. या कंपन्या याबद्दल ग्राहकांना काहीही सांगत नाहीत. हा त्यांचा छुपा डाव असतो. यानंतर क्रॅमिंग हा एक असाच प्रकार आहे. यामध्ये काय होतं की तुमच्या मोबाईल बिलामध्ये अशा सेवांचे पैसे ऍड केले जातात ज्या तुम्ही कधीही वापरलेल्याच नसतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रीमियम SMS सर्व्हिस, राशी भविष्य सर्व्हिस, रिंगटोन सर्व्हिस, या सगळ्या सेवा तुम्ही वापरत आहात का? तर नाही. बरेच जण नाहीच वापरत, तरीही दर महिन्याला त्याचे पैसे कापले जातात. या प्रकरणामध्ये टेलिकॉम कंपनी स्वतः फसवत नसते, पण ती थर्ड पार्टीला बिलिंग सर्व्हिस देते आणि त्यातून कमिशन मिळवते. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. अनेक वेळा हे चार्जेस किती कापलेले आहेत याकडे ग्राहकांचं लक्ष देखील नसतं. अलीकडे डेटा एक्सपायरीचा प्रकार वाढत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. तुम्ही महिन्याला 1 GB 2 GB डेटा विकत घेता, पण महिना संपला की उरलेला डेटा गायब होतो. तुम्ही सगळे पैसे दिलेले असतात, पण तो डेटा तुम्हाला वापरायला मिळत नाही. काही देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र भारतामध्ये अजूनही सर्रासपणे हे चालू आहे. कंपन्यांचं काय म्हणणं आहे की प्रत्येक ग्राहकाला आम्ही पूर्ण डेटा देतो, त्यामुळे जर त्यांनी डेटा वापरला नाही तर त्याचे पैसे परत देणं शक्य नाही. पण ग्राहकांच्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर ही एक प्रकारची फसवणूक ठरते. काही वेळा कंपन्या काय करतात, थ्रॉटलिंगचा वापर करतात, म्हणजे जाणीवपूर्वक इंटरनेटचं स्पीड जे आहे ते कमी केलं जातं. म्हणजे काही कंपन्या काय करतात, यूट्यूब किंवा नेटफ्लिक्स सारख्या व्हिडिओ स्ट्रीमिंग जे काही ॲप्स आहेत ते तुम्ही वापरत असाल तर त्यावेळेस इंटरनेटचा स्पीड कमी करतात. नेट न्यूट्रॅलिटीचा विचार करता इंटरनेटवरील सर्व सर्व्हिसेस जे आहेत ते सगळ्या समान वेगाने उपलब्ध असल्या पाहिजेत. पण अनेक देशांमध्ये हा नियम पाळला जात नाही. भारतामध्ये ट्रायने नेट न्यूट्रॅलिटीसाठी काही नियम केलेले आहेत, तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आतापर्यंत आपण कंपन्या ग्राहकांची कशी फसवणूक करतात ते पाहिलं. आता बाहेरचे स्कॅमर कशी फसवणूक करतात ते देखील पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर सिम स्वॅपिंग बद्दल बोलूयात. सिम स्वॅपिंग हा अतिशय धोकादायक प्रकार आहे, धोकादायक घोटाळा आहे. यामध्ये काय होतं की फसवणूकदार जो काय असतो तो टेलिकॉम कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करतो. तुमच्या ओळखीचा तो वापर करतो, म्हणजे काही खोट्या कागदपत्रांच्या आधारे किंवा एखाद्या कस्टमर केअरचा जो काही एजंट असतो त्याला बनवून तुमचा मोबाईल नंबर नव्या सिम कार्डवर ट्रान्सफर करतो. सिम स्वॅप केलं जातं आणि एकदा का तुमचं सिम कार्ड ट्रान्सफर झालं की तुमचा नंबर त्या फसवणूकदाराकडे येतो. मग तो तुमच्या बँक खात्याचा OTP त्या नंबरवर मागवतो. तुमचे सगळे पैसे काढून घेऊ शकतो. त्यानंतर तुमच्या फोनचं नेटवर्क जे आहे ते अचानक गायब होतं. जर तुमच्या बाबतीमध्ये असं घडत असेल तर वेळ
वेळ दवडू नका. वेळ न दवडता तात्काळ बँकेला कळवा आणि आधी तुमचं नेट बँकिंग बंद करा. सगळे व्यवहार जे आहेत ते ब्लॉक करा. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सिम स्वॅपिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये फसवणुकीची प्रकरणे जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. काहींनी या प्रकरणामध्ये लाखो करोडो रुपये देखील गमावलेले आहेत. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे वांगिरी स्कॅम. वांगिरी म्हणजे हा एक जपानी स्पर्धा आहे. त्याचा अर्थ म्हणजे एकदा वाजवणे आणि कट करणे. या प्रकरणामध्ये फसवणूकदार काय करतो, परदेशातून तुमच्या नंबरवर एकच रिंग देतो, फोन कट करतो. तुम्हाला काय वाटतं की बाबा कोणीतरी चुकून कट केला असेल किंवा महत्त्वाचे काही काम असेल, तुम्ही काय करता, पुन्हा त्या नंबरला फोन लावता. हीच चूक तुम्हाला महागात पडते. हा जो इंटरनॅशनल नंबर असतो तो एका प्रीमियम रेटशी जोडलेला असतो. 1 मिनिट जरी बोललात तरी शेकडो रुपये कापले जातात. फसवणूकदार काय करतात, त्या पैशातून कमिशन मिळवतो. तुम्हाला जर अनोखी इंटरनॅशनल नंबरवरनं फोन आला तर आधी सावध राहा. कॉल बॅक करायची घाई करू नका. तिसरं आहे ते म्हणजे फिशिंग SMS आणि बनावट लिंक. तुमची KYC अपडेट करा अन्यथा सिम कार्ड बंद होईल असा SMS तुम्हाला आलेला आहे का, तर हा सुद्धा एक फसवणुकीचा प्रकार आहे. फसवणूकदार काय करतो, टेलिकॉम कंपनीच्या नावाने SMS पाठवतो किंवा WhatsAppवर तुम्हाला मेसेज करतो. त्यामध्ये एक लिंक असते जी तुम्हाला बघायला नॉर्मल जी लिंक येते इंटरनेटची टेलिकॉम कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईट सारखीच दिसत असते, पण कुठेतरी डोमेन त्यांचा वेगळा असतो. ते तुम्हाला लक्षात येत नाही. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला आधार नंबर टाकायला सांगतो, बँकेची माहिती टाकायला सांगतात, OTP मागितला जातो. एकदा काही माहिती तुम्ही दिली की तुमचं बँक खातं रिकामं व्हायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, कुठलीही टेलिकॉम कंपनी SMS करून OTP किंवा बँकेची माहिती कधीही मागत नाही. चौथा प्रकार आहे IRSF, इंटरनॅशनल रेव्हेन्यू शेअर फ्रॉड. म्हणजे काय की मोठमोठ्या कंपन्यांना यामध्ये टार्गेट केलं जातं. यामध्ये स्कॅमस्टर जे असतात ते काय करतात, एखाद्या कंपनीची PBX म्हणजे प्रायव्हेट ब्रँच एक्सचेंज फोन सिस्टीम हॅक करतात आणि तिचा वापर करून हजारो आंतरराष्ट्रीय कॉल करून टाकतात. हे कॉल अशा देशांमध्ये केले जातात जिथे काय होतं की प्रीमियम रेट जो असतो तो लागू केलेला असतो. म्हणजे फसवणूकदारानं त्या देशातील टेलिकॉम ऑपरेटर बरोबर आधी डील केलेली असते आणि त्यातून त्यांना जे काही कॉल केले गेलेले आहेत त्यातून त्यांना कमिशन मिळतं. एका रात्रीमध्ये कंपनीला लाखो रुपयांचं बिल येऊ शकतं. छोट्या कंपन्यांना याचा सगळ्यात जास्त फटका बसताना आपल्याला दिसतो. या घटना घडू नयेत तसेच ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी भारतामध्ये ट्राय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही संस्था काम करते. या संस्थेनं ग्राहकांच्या संरक्षणासाठी अनेक नियम केलेले आहेत, वेगवेगळे टर्म्स अँड कंडिशन्स घालून दिलेले आहेत. ट्रायच्या नियमानुसार कुठलीही टेलिकॉम कंपनी ग्राहकाची परवानगी न घेता प्रमोशनल SMS पाठवू शकत नाही. याशिवाय DCA म्हणजे डिजिटल कन्सेंट ॲक्विजिशन या यंत्रणेद्वारे कुठलीही नवीन सेवा सुरू करण्यापूर्वी ग्राहकाची संमती घेणं त्या कंपनीला बंधनकारक आहे. स्थिर शेकन ही यंत्रणा जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉलर ID व्हेरीफाय करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे बनावट नंबरवरून येणारे कॉल ओळखणं सोपं होतं. भारतामध्ये देखील या यंत्रणेची अंमलबजावणी सुरू आहे. याशिवाय सरकारने संचार साथी पोर्टल सुरू केलेलं आहे. यावर ग्राहक आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते तपासू शकतात आणि अनधिकृत सिम जे आहेत ते ब्लॉक करू शकतात. हे एक अत्यंत उपयुक्त असं साधन आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राहक स्वतःचं रक्षण कसं करू शकतो ते आपण पाहूया. दर महिन्याचे मोबाईल बिल नीट तपासण्याची तुम्हाला सवय लावून घ्या. कोणत्याही अनोळखी सेवेचं शुल्क तुमच्याकडनं आकारलं गेलेलं असं दिसलं तर लगेच कस्टमर केअरला फोन करा, त्यांना कळवा, त्याविरोधात तक्रार करा. ट्राय DND ॲपवर तुम्हाला त्याची तक्रार करता येते. तसेच कोणत्याही SMS, WhatsApp किंवा ईमेलमध्ये आलेल्या अनोळखी लिंकवर तुम्ही क्लिक करू नका. विशेषतः KYC अपडेट करा, मोफत डेटा मिळवा, सिम कार्ड बंद होणार किंवा काय तुमचं एखादं बिल थकलेलं आहे असं सांगणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि थेट कस्टमर केअरला फोन करा. आणखी एक म्हणजे तुमच्या सिम कार्ड सोबत जोडल्या गेलेल्या बँक खात्यावर अतिरिक्त प्रोटेक्शन लावा. त्याला TOTP टाइम बेस्ड वन टाइम पासवर्ड ज्याला म्हटलं जातं ते वापरा. गुगल ऑथेंटिकेटर सारखे ॲप जे आहेत ते OTP साठी सिम कार्डवर अवलंबून नसतात. जर तुमचा फोन अचानक बंद झाला तर तसं लगेच कंपनीला तुम्ही कळवा. यासोबत एखाद्या अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून एकच रिंग आलेली असेल तर त्याला परत फोन करण्याची घाई करू नका. मी तर म्हणेल फोन करूच नका. हे स्कॅमचे संकेत असू शकतात. गरज वाटल्यास त्या नंबरवर बद्दल इंटरनेटवर तुम्ही आधी माहिती शोधा. तो जर ऑथेंटिकेट केलेला असेल तर तुम्ही त्याच्यावर कॉल बॅक करा. डिजिटल युगामध्ये डेटा हीच पॉवर आहे. टेलिकॉम क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जागरूकता. कंपन्यांच्या चुकीच्या सिस्टीम विरोधात ट्रायकडे तुम्ही तक्रार करण्यासाठी अजिबात घाबरू नका. इंटरनेट ही आज एक मूलभूत गरज आहे, पण ही गरज पूर्ण करताना आपण किती पैसे देतोय, ते कशासाठी जात आहेत, आपला डेटा कोणाच्या हाती जातोय या गोष्टी
हायजीनवर देखील तुम्ही सजग असलं पाहिजे, त्यावर लक्ष तुमचं असलं पाहिजे, कारण ते अत्यंत गरजेचं आहे. माहिती अतिशय गरजेची होती म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला. आता आमच्याकडे एक अपेक्षा आहे की तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रपरिवाराला शेअर करा. टिपिकल असं सांगत नाही, पण आम्ही जर खरोखर चांगलं काम करत असू असं तुम्हाला वाटतंय तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर फेरफटका मारा, जुने व्हिडिओ बघा, शॉर्ट्स पहा, कामाची माहिती तुम्हाला नक्की मिळेल. पुन्हा एकदा आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी. धन्यवाद.